नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 5वीचा बघा परिसर अभ्यासाचा आपण प्रथम सत्र परीक्षेचा आपण पेपर बघणार आहोत. तर त्यातील पहिला बघा कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा पहिला आहे टिंबटिंब हा बुधग्रह आहे बघा युरेनस. उत्तर फक्त सांगत आहे मी तुम्हाला. 2 परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. समस्या 3 शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो पालकांचा. तर विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला सर्व पेपर पाहायला भेटणार आहेत, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. बघा चुकी बरोबर ते लिहा. 1 ग्रह स्वयंप्रकाशित असतात, चूक. आणि 2 बघा चेन्नई हे 7 बेटांचे शहर आहे, चूक. 1 बघा त्यातील एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न बघा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता, तर बुध. 2 सहिष्णुता म्हणजे काय, इतरांनी केलेल्या चुका किंवा गैरवर्तन सहन करणे म्हणजे सहिष्णुता. 3 बघा नियम का करावे लागतात, तर समाजात शांतता, सुव्यवस्था व समानता नांदावी म्हणून नियम करावे लागतात. 4 बघा स्वच्छताचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले, तर संत गाडगेबाबा यांनी पटवून दिले. 5वा प्रश्न बघा भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते, तर गोवा. गोवा हे भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे. 2रा प्रश्न बघा काय करावे बरे, फक्त 1 लिहायचं आहे. 1 पहिला बघा पर्वत चढताना बहुतांश गिर्यारोहक ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जातात. 2 बघा धान्य साठ्यात कडुलिंबाचा पाला घालतात, कारण धान्याला कीड लागू नये म्हणून धान्य साठ्यात कडुलिंबाचा पाला घालतात. 3 सूक्ष्मजीव महत्त्वाचे असतात. बघा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 2 लिहायचे आहेत कोणते बी. पहिला बघा चंद्रमास म्हणजे काय आणि चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला काय म्हणतात. 2 अन्न साखळी म्हणजे काय, 1 उदाहरण लिहा. 3 आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो. 4 बघा अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, तुम्हाला यापैकी 2 लिहायचे आहेत. क बघा सामाजिक घटकांसाठी चिन्ह व खुणा तयार करा. बघा दिलेले आहेत 1 आणि 2. ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ह्या दोन्ही खुणा कशाच्या आहेत. ते उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 3रा प्रश्न बघा टिपा लिहा. जलचक्र, वनस्पतींचे अवयव आणि सूर्यमाला या 3 टिपा दिलेल्या आहेत, त्यातील 2 लिहायच्या आहेत. त्यातील ब बघा उपप्रश्न सोडवा. 1 बेघरपणाची कारणे लिहा. बेघरपणाची कारणे लिहा. त्यातील बघा आर्थिक समस्या, पुरेसे घर नसणे आणि नोकरीचा अभाव आणि नैसर्गिक आपत्ती. तर त्यातील 2रा बघा कंसातील योग्य नावे शोधून चौकटीत लिहा. बघा दिलेले आहेत कंसात शब्द आणि त्यातील शब्द लिहायचा आहेत. त्यातील पहिलं बघा ध्रुवीय बर्फाळ प्रदेशामध्ये कुठला प्राणी असतो, तर ध्रुवीय अस्वल. 2 आफ्रिकेचा गवताळ प्रदेश झेब्रा. आणि 3 ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कुठला असतो, तर कांगारू. आणि 4 उत्तर प्रदेश, तर उत्तर प्रदेशमध्ये सिंह आढळतात. बघा त्यातील परिसर भाग 2 मध्ये बघा 4था प्रश्न अ खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1 स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना टिंबटिंब या कृतीचा परिणाम आहे. स्वातंत्र्य लढा. 2 उत्क्रांतीच्या संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली, चार्ल्स डार्विन. 3 बघा लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ मानव, होमो. ब बघा एका वाक्यात उत्तरे लिहा. सस्तन प्राण्यांची 2 नावे लिहा, गाय आणि वाघ. इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास होय. हातकुराड कोणी बनवले, तर कुशल मानवाने हातकुराड बनवली. पृष्ठवंशीय सजीवांची नावे लिहा. बघा मासे, बेडूक, साप, पक्षी व मानव. त्यातील बघा क बघा खालील विधानांची कारणे लिहा. 1 बघा शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. आणि 2 बेडूक हा उभयचर प्राणी आहे. बघा कारण बेडूक हा पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो, म्हणून बेडकाला उभयचर प्राणी असे म्हणतात आणि उभयचर प्राणी आहे. 5वा बघा खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 लिहायचे आहेत. 1 इतिहास हे एक शास्त्र आहे असे का म्हटले जाते. 2 सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह कसे निर्माण झाले. 3 कालगणना करण्याचे एकके कोणते, तर बघा सेकंद, मिनिट, तास, दिवस, आठवडा, महिना, वर्ष, शतक.
त्यातील ब बघा, खालील उपप्रश्न सोडवा, एक संकल्पचित्र तयार करा. बघा केलेलं आहे, उत्तर दिलेले आहे. त्यातील दुसरं बघा, कंसातील योग्य पर्याय निवडून फक्त नावे लिहा. एक बघा, ताठकण्याचा मानव होमो इरेक्टस आणि 2 शक्तिमान मानव बघा निअंडरथल मानव. 3 बघा, बुद्धिमान मानव होमो सेपियन. 4 प्रगत बुद्धीचा मानव होमो सेपियन. तर बघा विद्यार्थ्यांनो, असा आपण आता 5वीचा परिसर अभ्यासाचा आपण पेपर पाहिलेला आहे. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.